नमस्कार मंडळी. मी मनोज दादा जरांगे पाटील यांची जी काही बैठक होती 29 तारखेला अंतरवाली या ठिकाणी, त्यावेळेस आपण गेलो होतो. प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या. स्वयंसेवक असतील, इतर काही नेते असतील आणि इतर काही पुढारी असतील आणि इतर काही समाज कार्यकर्ते असतील, युट्यूबर असतील, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया घेतल्या. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मनात जे काही सर्वसामान्य लोक असतील, हे जे काही राजकीय लोक असतील, त्यांच्या मनातून मनोज दादा जरांगे पाटील यांचं जे काही वर्चस्व असेल ते भेदलेले आहे. त्यांचं वर्चस्व कुठेही कमी होत नाही. आज मनोजदादा जरांगे पाटील यांनी एखादा जर शब्द टाकला तर कोणताच माणूस, कोणत्याही समाजाचा माणूस तो खाली जाऊ शकत नाही. तो त्यांना मानतो. म्हणून तर मनोजदादा जरांगे पाटील यांची जे काही छबी आहे ती आजही कायम आहे. मग जवळपास 2 वर्ष झाले ती छबी जसे असेल तशी आजही कायम आहे. कारण तर आज आपण बघू शकतो बऱ्याच समाज लोकांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या, बऱ्याच नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या होत्या आणि जे काही पुढारी असतील, समाज कार्यकर्ते असतील, त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आल्या होत्या. आज जी काही बैठक झालेली आहे याची कॉपी निश्चितच होणार आहे आणि तेच आज मुंबई या ठिकाणी घडलं. जे काही लक्ष्मण हाके होते ते अक्षरशः मराठा समाज किंवा इतर ओबीसी समाजाचे जे काही नेतृत्व करणारे आहेत त्यांचं जे काही मत होतं, जे काही ओबीसी वरती हल्ला केला जाते, ओबीसीचं आरक्षण खाल्ल्या जाते असं त्यांचं काही जे काही मत होतं आणि त्याच मताच्या आधारे ते आज उपोषण करण्याकरता बसले होते. म्हणजे मुंबई जे काही धरणं आंदोलन असेल ते करत होते आणि अक्षरशः जे काही पोलीस प्रशासन असेल त्यांनी त्यांना फरफटत नेलं. मनोज दादा जरांगे पाटील यांची जी काही छबी असेल ती कॉपी कोणालाही करता येत नाही. मग आपण जर उपोषण करत असाल, समाजाच्या नावावरती मोठे होत असाल, ओबीसी समाजाचं आपण जर नेतृत्व करत असाल तर समाजाला तुम्ही काय दिलं आणि समाजाच्या नावावरती तुम्हाला काय भेटलं हे फार तर सांगायची गरज नाही. तुमच्याकडे काही फॉर्च्युनर असेल, एखादा बंगला असेल, जे काही भेटलं असेल ते समाजाने पाहिलेले. मग ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, इतर समाज असेल, जे काही आपण आज कमावलेले हे समाजाच्या नावावरती कमावलेले. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी जर समाजाच्या नावावर जर काही कमावलं असेल तर जी इज्जत असेल, प्रतिष्ठा असेल ही कमावलेली आहे. आजही मला सांगा, एखाद्या समाजाचा जे काही नेता असेल, पुढारी असेल, एखाद्या नेत्याने जर आपल्या खांद्यावरती एखादी जर थाप टाकली तर आपली जी काही छाती असेल, आपल्याला वाटते की आपण काय झालो, मंत्री झालो का, आमदार झालो का. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांना तसं वाटत नाही, कधीही त्यांनी वाटू दिलं नाही. मग एखादा आमदार त्या ठिकाणी भेटायला येत असेल तरी सुद्धा त्यांनी त्यांचा आत्मविश्वास असेल किंवा आत्मविश्वास गमावलेला नाही किंवा मानाच्या पोटी त्यांनी कोणतेही कृत्य केलं नाही. मग पैसा असेल, पैसा देण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असेल, बदनाम करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असेल. परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांची छबी आजही कायम झालेली आहे, कायम असणारच आहे. कारण तर मनोजदादा जरांगे पाटील हे कोणत्या प्रकाराला बळी पडत नाहीत. म्हणजे पैसा असो, धनसंपत्ती असेल, मान प्रतिष्ठा असेल, यांनी कधीही ती स्वतःवरती येऊ दिली नाही. जे काही घमंड असेल ते येऊ दिलं नाही. आणि मनोजदादा जरांगे पाटील सारखा माणूस परत या मराठा समाजाला असेल, ओबीसी समाजा असेल, कोणालाही मिळणार नाही. ओबीसी समाजाचे जे काही बांधव असतील ते आंतरवाली सराटी या ठिकाणी भरपूर काही आहेत आणि ते मानतात. म्हणून तर त्या आंतरवाली सराटी या ठिकाणी सभा होते. त्या ठिकाणी लोकांचे जे काही जमीन असेल, जे काही रस्ता असेल, कुठे अडचणी असतील, ते कितीही अडचणी झाल्या, एखादी सभा वगैरे असतील तर ते लोक त्याच्या विरोध करत नाहीत. काही काळ सुरुवातीला झालं, काही राजकारण असेल आणि त्या समाजाला सुद्धा कळले की मनोजदादा जरांगे पाटील काय आहे. कोणत्याही समाजाचा असेल तो मानतो. कारण तर मनोजदादा जरांगे पाटील एखाद्या ठिकाणी जर दुःखद निधन झालं तर त्या ठिकाणी सुद्धा हजर असतात आणि एखाद्याला काही मदत करायची असेल तर तो समाज पाहत नाहीत किंवा तो कोण्या समाजाचा आहे ते सुद्धा पाहत नाहीत. मनोजदादा जरांगे पाटील प्रत्येकाची मदत करतात आणि म्हणून तर प्रत्येक समाज असेल त्यांनी त्यांना डोक्यावर घेतलेले. मला सांगा, आज जे काही मनोजदादा जरांगे पाटील असेल, जवळपास 40 वर्ष त्यांचा लढा आहे आणि जवळपास 17 ते 18 महिने झाले आपल्याला माहित पडलेले की मनोजदादा जरांगे पाटील नेमके काय आहेत. कारण तो गोदापट्ट्याला सगळं काही माहित होतं परंतु आपल्यासारख्याला माहित नव्हतं. परंतु मनोजदादा जरांगे पाटील ज्यावेळेस लोकांना समजले, सर्वसामान्य लोकांना समजले, मनोजदादा पाटील जे काय आहेत ते कसे आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे, ते प्रामाणिक आहेत का, सगळं काही मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संदर्भात जर एखाद्या मुलाला विचारलं, लहान मुलाला जर विचारलं तर ते सुद्धा सांगेल की मनोजदादा जरांगे पाटील काय आहे. अशी कॉपी करून चालणार नाही.
कॉपी करायची असेल तर समाजाचे हित आपण जोपासलं पाहिजे. आणि जी काय आज फरफट झालेली आहे ही निश्चितच लक्ष्मण हाके यांना परत जे काही बोलतील आणि कोणाच्या विरोधात बोलतील ही निश्चितच ते विचार करतील की बोललं पाहिजे का नाही बोललं पाहिजे. मी काही समाजाच्या विरोधात नाही, परंतु जे काही लक्ष्मण हाके साहेब असतील ते समाजाचा फायदा घेतात. मग समाजाच्या नावावरती आपण काय काय कमावलं, कसं कमावलं, आता हे इतर समाजाला सुद्धा सांगायची गरज नाही. कारण तर जातीवाद करणं हा उद्दिष्ट नाही किंवा आपण एखाद्या समाजाला टार्गेट करणं उद्दिष्ट नाही. परंतु समाजाच्या नावावरती आपण जर मोठे झाला असाल तर समाजाच्या नावावर जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर मग मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखा प्रामाणिकपणा आपल्यात असला पाहिजे. समाजाचा आपण हित जोपासला पाहिजे. समाजाने आपल्याला कितीही डोक्यावर घेतलं तर त्याचा हेवा आपल्याला कधी वाटला पाहिजे नाही, मोठेपणा आपल्याला कधी वाटला पाहिजे नाही. कारण तर सर्वसामान्यांचे जर हित जोपायचं असेल तर मनोजदादा जरांगे पाटील यांच्यासारखे विचार ठेवले पाहिजेत, त्यांच्यासारखा प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे, त्यांच्यासारखं समाजाच्या हित आपण जोपासलं पाहिजे असं मला तरी वाटते. या व्हिडिओच्या संदर्भात तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. जय श्री